सात फेरे अग्नीच्या साक्षीने भाग 13. मागील भागात. तुम्हाला खरंच माहीत करून घ्यायचं आहे ना? तर मग मला माझ्या प्रश्नाचं खरं उत्तर द्या. सांगा, तुम्ही ड्रिंक करता का? मी तुमच्या आयुष्यात यायच्या अगोदर तुम्ही कधी ड्रिंक केलं का? केतकी धारदार कटाक्ष सागरवर टाकत म्हणाली. त्याला तर काय वादळ आलं आहे काहीच माहीत नव्हतं. तो तसाच तिला एकटक पाहत होता. ती असं अचानक का विचारत आहे? आता तिला काय उत्तर द्यावं? कसं समजून सांगावं? तिच्या मनात आपल्याविषयी अचानक शंका निर्माण झालीच कशी? याचं त्याला आश्चर्य वाटत होतं. आता पुढे. केतकीचे शब्द त्याच्या काळजात घाव घालत होते. ती मात्र कितीतरी वेळ त्याच्या उत्तराची वाट पाहत त्याच्या डोळ्यात डोळे घालून उभी होती. कदाचित हे खोटं आहे. मी आयुष्यात कधीच ड्रिंक केलं नाही किंवा आयुष्यात कधीच कोणत्या मुलीशी चुकीचा वागण्याचा प्रयत्न करणार नाही. तो अशा वाक्यात व्यक्त व्हावा असं केतकीला मनोमन वाटत होतं. ती तब्बल 10 मिनिटं तो काय रिॲक्ट होईल याची वाट पाहत होती. शेवटी त्याच्या एका शब्दावर तिचं आयुष्य बदललं जाणार होतं. केतकीचा घसा कोरडा पडला होता. हृदय धडधड करत होतं. तो मात्र तिच्यासमोर खाली नजर करून उभा होता. ना आता केतकी त्याला काही बोलत होती, ना तो तिला. सुनबाई, शेवंताचा पुन्हा आवाज आला तसे दोघेही पुन्हा भानावर आले. केतकीला परिस्थितीचं भान आलं. आपल्याला निघायला हवं. तिच्या मनाला समजताच तिने तिची बॅग उचलली. येते मी. केतकी त्याला पॅटमोरी बॅग हातात धरून उभी होती. ती जाते. त्याला त्रास होत होता. पण आता सध्या या विषयावर बोलून विषय संपविण्यासारखी ही वेळ नव्हती. त्याचा रिप्लाय आला नाही पाहून केतकी पुढे जायला निघाली. तोच तिच्या हातावर त्याचा रफ हात पडला. तिने पाहिलं. त्याने तिच्या हातातील बॅग स्वतःच्या हातात घेतली आणि तो रूममधून बाहेर पडला. केतकीही मग हळूहळू हॉलमध्ये आली. गुणी हाय पोर. खूप लवकर माणसं जोडून घेतली. समजदार आहे. आमचं आता मन लागणार नाही घरात, शेवंता म्हणाली. तसं केतकीचे डोळे भरून आले. इतक्या वेळ दाबून ठेवलेली आसवं आता तिच्या डोळ्यातून खाली ओघळली. घरी जायची ओढ असावी म्हणून सगळ्यांनी तिच्याकडे दुर्लक्ष केलं. सागरच्या नजरेतून ही गोष्ट सुटली नाही. लवकर ये, आम्ही तुझी वाट पाहतोय. शेवंताने डोक्यावरून हात फिरवला. तिने शेवंताला नमस्कार केला आणि केतकी मधुकर सोबत माहेरी जायला निघाली. एकीकडून माहेरची ओढ मन आनंदाने उफाळून आलं होतं, तर दुसरीकडे सागरच्या विचारानं तिचं मन बेचैन होत होतं. द्विधा मनस्थितीत केतकी तिच्या माहेरी आली. दारात तिची आजी माय बसली होती. तिने मधुकरला केतकीसोबत पाहिलं आणि जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. आजकालच्या सुना पन्ना चांगले जावई पावले. डोक्यावर पांढरी केस आली, पण बाई रीतवात अजूनही माहीत नाही. अगं प्रमिला, बाहेर ये, भाकरीचा पुटका घेऊन. केतकी आलीये, माय मुद्दाम मोठ्या आवाजात प्रमिलाला टोचत बोलली. प्रमिला आत देवपूजा करत होती. मायच्या बोलण्याची तिला सवय झाली होती. मायचा आरडाओरडा ऐकून ती बाहेर आली. समोर केतकीला पाहून तिचा ऊर भरून आला. प्रमिलाने मायचे बोलणे मनाला लावून घेतलं नाही. तिने तिला रीतसर आत घेतलं. आपल्या आईला पाहून केतकीने तिला घट्ट मिठी मारली. तिचा ऊर भरून आला. ती हुंदके देऊन रडू लागली. तिच्या मनाची चलबिचल तिलाच माहीत होती. किती लवकर सगळ्या गोष्टी घडल्या होत्या तिच्या आयुष्यात. लेकीचं रडणं पाहून प्रमिलाचंही काळीज तीळ तुटत होतं. तिचेही डोळे भरून वाहत होते. लेकरू नांदून आलं आहे असं कोणी लेकरासमोर घरी आल्यावर रडतं का? आम्ही बाई आमच्या लेकरांना धीर देत होतो. आजकालचा काळच मेला वाईट आहे. माय, तू जरा गप्प बसतेस का? मधुकर बोलला आणि त्याने घरातील वातावरण लगेच शांत केलं. केतकीने पाणी पिलं. घरातील वातावरणात ती थोडा वेळ रमली. तिच्या येण्याने प्रमिला आणि मधुकर देखील सुखावले होते. केतकी आल्यामुळे ओसाड झालेलं मधुकरचं घर आज गजबजून दिसत होतं. पण केतकी मात्र अस्वस्थ होती. तिच्या माहेरी असून सुद्धा तिच्या मनात चलबिचल सुरू होती. एकीकडे लग्न घाईत झालं होतं, दुसरीकडे संसार सुरू व्हायच्या अगोदरच नीताने त्यांच्या संसारात घातलेलं विष. द्विधा मनस्थितीत पडलेली केतकी कसा संसार करणार? आज ती माहेरी आली होती, पण तरीही एका गोष्टीची उणीव तिच्या मनाला भासत होती. आज तिची मोठी बहीण घरात दिसत नव्हती. रात्र झाली. सगळ्यांची जेवणं वगैरे झाली. केतकी तिच्या रूममध्ये झोपायला आली. बेडवर प्रमिलाने तिला बिछाना टाकून दिला. भिंतीवर दिसणाऱ्या रिकाम्या स्पेसवर तिची नजर पडली. रूमचा दरवाजा उघडल्याचा आवाज आला, पण विचारात पडलेल्या केतकीला मात्र त्याचा आवाज ऐकू आला नाही. काय पाहत आहेस?
आता त्या वॉलवर तुझ्या मोठ्या बहिणीचा फोटो कधीच लागणार नाही, प्रमिला केतकीला दटावून म्हणाली. तिचा आणि तिच्या बहिणीचा लहानपणीचा फोटो त्यावर नेहमी लटकत असायचा, पण आज तो तिला दिसत नव्हता. तिने येताना तिच्यासाठी गरम दूध आणलं होतं. दुधाचा ग्लास बाजूला ठेवून प्रमिला केतकीजवळ जाऊन बसली. रोज रात्री ती केतकीला केसांना तेल लावून द्यायची. केतकीने एकदा प्रमिलाकडे पाहिलं. प्रमिलाला पण अनुष्काची आठवण यायची, पण ती तिचे अश्रू लपवून ठेवायची. आई, ताईचा काही फोन आला का? केतकीने भीतभीतच विचारलं. प्रमिलाला तिला काय उत्तर द्यावं समजत नव्हतं. आई सांग ना, ताई कुठे आहे? कशी आहे ती? केतकी पुन्हा हळू आवाजात हट्ट करत बोलली. कितीही केलं तरी ती तिची मोठी बहीण होती. दोघींचा एकमेकांवर लहानपणापासून जीव होता. बाजूलाच मधुकरराव वरांड्यात ये जा करत होते. केतकीच्या आवाजाने ते रागात तिच्या रूममध्ये आले. तोंड काळ करून निघून गेली ती. त्याच दिवशी तिचं आणि या घराचं नातं संपलंय. मी अगोदरही सगळ्यांना सांगितलं आहे आणि आत्ताही सांगतोय. इथून पुढे या घरात तिचं नाव कोणाच्या तोंडून माझ्या कानावर पडता कामा नये. मधुकर रागात बोलत होता. केतकीला त्याची भीती वाटत होती. तिला तिच्या वडिलांना खूप काही सांगायचं होतं, पण वडिलांचा असा अवतार पाहून ती गप्प बसली. आणि तू केतकी, एक गोष्ट लक्षात ठेव. तुझं लग्न सागररावसोबत झालं आहे. काहीही झालं तरी तुला तिथे सुखाने संसार करायचा आहे. उगीच आमच्या आबरूचे धिंडोळे आणखी पसरायला नकोत. आणि तुझ्या त्या मोठ्या बहिणीपासून लांबच राहा. संसार 4 दिवस सुखाने टिकेल. ज्या मुलीने स्वतःच्या आई-वडिलांचा देखील विचार केला नाही, ती मुलगी दुसऱ्याच्या आयुष्यात काय आनंद पसरवणार? असो, झाली तेवढी चर्चा पुरेशी आहे. 4 दिवस माहेरपणासाठी आलाय. खुशीने राहा आणि आनंदाने जगा. मधुकर बोलून तावातावाने हॉलमध्ये झोपायला निघून गेला. त्यांच्या पाठोपाठ प्रमिला देखील उठून निघून गेली. आपल्या वडिलांच्या मनात स्वतःच्या मुलीबद्दल एवढा तिरस्कार निर्माण होईल, तिला स्वप्नातही वाटत नव्हतं. केतकीने बेडवर अंग टाकलं. तिने डोळे बंद ठेवून झोपायचा प्रयत्न केला, पण झोप लागत नव्हती. एकतर अनुष्काचं टेन्शन आणि त्यात नीताचे वाक्य कानात घुमत होते. खरंच सागर ड्रिंक करत असतील का? जाऊबाई खोटं तर बोलत नसतील ना? पण मग जाऊबाई खोटं बोलल्या असतील तर सागर गप्प का बसली? माझ्या प्रश्नाचं उत्तर का नाही दिलं त्यांनी? विचाराने केतकीला पुन्हा हंबरडा फुटला. तिने तसंच ब्लँकेट डोक्यावर ओढून घेतलं आणि आतल्या आत दप्पत रडत होती. तर मग मैत्रिणींनो, कथा आवडत असेल तर प्लीज चॅनेलवर थँक्स बटन प्रेस करून सपोर्ट करायला विसरू नका. जॉइन बटनवर क्लिक करा, जेणेकरून माझे येणारे अगोदरचे भाग तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आणि हो, व्हिडिओ कसा वाटतो हे एक छोटीशी कमेंट करून नक्की कळवा, जेणेकरून पुढचा भाग तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी मला नवीन प्रोत्साहन मिळेल आणि नवीन प्रेरणेने मी लिहू शकेल. थँक यू फॉर वॉचिंग.